जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात आज कोल्हापुरातील रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। एक चळवळ मूठभर धान्यासाठी अशी टॅगलाईन घेऊन रखरखत्या उन्हातून निघालेल्या या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता। शासनानं मागण्या मान्य केल्या नाहीत तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला। केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढतीये। अशातच आखाती युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाल्यामुळे महागाईमध्ये भरच पडली आहे असा दावा कोल्हापुरातील रेशन बचाव समितीच्या वतीनं करण्यात आला। महागाई विरोधात असंतोष दर्शवण्यासाठी आज कडाक्याच्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता। एक चळवळ मूठभर धान्यासाठी असे फलक हाती घेऊन आणि पांढऱ्या टोप्या परिधान केलेल्या आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा बी न्यूज कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देऊन राज्य शासनानं आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा देण्यात आला। हा जो मोर्चा आज इथं थांबलेला आहे तो भविष्यकाळामध्ये आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। हे आंदोलन पश्चिम महाराष्ट्राच्या स्तरावरती आणि राज्य स्तरावरती आम्ही घेऊन जाणार आहोत। आमच्या ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहील। गॅस सिलेंडर वेळेवर मिळावेत, रेशन कार्डवर 5 लिटर रॉकेल मिळावं, गॅस सिलेंडरच्या किमती कमी व्हाव्यात, जीवनावश्यक वस्तू रेशन कार्डवर उपलब्ध व्हाव्यात, प्राधान्य कुटुंब रेशन कार्डची उत्पन्न मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवावी अशा मागण्या आजच्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या। यावेळी विजय देवणे, सुरेश पाटील, आनंदा लादे, श्रीपतराव पाटील, दीपक शिराळे, सचिन चव्हाण, अरुण शिंदे, अशोक सोलापुरी यांच्यासह रेशन धान्य दुकानदार, विक्रेते, कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते।